आम्ही सहकार्य केलं. तसेच अंकुशी सावंत कल्याण टीम मधून जे हरिद्वारला होतो बघा, नुसती ट्रेनिंग नसेल परंतु ट्रेन मध्ये येऊन जाऊन जे बोरिंगचे कार्यक्रम असतील तिथं बोरिंग न होता जास्तीत जास्त उत्साहित कसं राहायचं ते जास्तीत जास्त आम्हाला मोटिवेट केलं या काकांनी केलं. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मी जरी पुढे जात असलो तर पुढे जाण्याच्या मागे कुणाचा तरी हात असतो. त्या अशा वरिष्ठ लोकांचा आणि तुम्हा सर्वांचा हात माझ्या डोक्यावरती आहे. म्हणून असंच नवीन नवीन कार्यक्रम किंवा उपक्रम नक्कीच आपण राहू. 2 शब्द बोलता ओम. जेव्हा आपण एकमेकाला भेटतो तेव्हा नमस्कार, राम राम अशा पद्धतीने अभिवादन करतो. परंतु जेव्हा योग साधक एकमेकाला भेटतात तेव्हा ओमच्या उच्चारणाने सुरुवात करतात. ओमचं उच्चारण तुम्ही जेवढं जास्त वेळा केलं तेवढं त्याच्या शरीरांतर्गत त्याची ऊर्जा निर्माण होणार आणि त्याचा फायदा होणार. आजच्या विशेष प्रसंगी आजचे उत्सववर्ती आदरणीय परेशजी यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम चालू केला आहे. जसं आता आमच्या प्रमोदजींनी सांगितलं की शरीर हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या वयामध्ये माझ्या 50 वर्षापूर्वी मला फोन आला तर पहिले विचारणार तुझी तब्येत कशी. तो विचारणार. केक पण बनवलेला आहे घरीच होममेड. की सगळे लोक मस्त एकदम डिझाईन मध्ये प्रशांत पार्लर किंवा इकडचे तिकडचे केक आणतात. परंतु मी छोटासा आगळा केक घरामध्ये ठरवायला सांगितलंय की आपण सुरुवात करूया अशी कधी वेगळी. तर पुढील स्पर्धेचं आपण केक कापूया. 2 मिनिटे मी शुभेच्छा. आज माननीय परेशभाई यांचा जो वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी रनिंगची जी उपक्रम घेतला तो खूप स्तुत्य असा उपक्रम आहे. मला असं वाटतं प्रत्येकानेच आपल्या वाढदिवशी रनिंगचाच उपक्रम घ्यावा. कारण की रनिंग केल्याने, धावल्याने आपलं आयुष्य वाढणार आहे, चांगलं होणार आहे. आपण आरोग्याकडे लक्ष देऊया सर्वांनीच. आणि पिंपळास गावचं वातावरण इतकं छान आहे, इतकं मस्त आहे आणि सर्वजण सहभागी झाल्यात. महिला सहभागी झाल्यात, विद्यार्थी, तरुण, सर्वच वयोगटातले जे स्पर्धक आहेत म्हणजे धावण्यासाठी आपल्या आरोग्यासाठी जागरूक आहेत ते सर्वजण आलेत. सगळ्यांना मी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देईन आणि परेश भाईंना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना मी असं नक्की सांगू शकेन की प्रत्येक वर्षी तुम्ही तुमच्या वाढदिवसाला धावण्याचा जो उपक्रम आहे आजचा तो हा सुरूच ठेवा आणि इतरांनी प्रत्येकानेच आपल्या वाढदिवसासाठी धावण्याचा उपक्रम सुरू ठेवा. म्हणजे आपलं आरोग्य फिट राहिलं पाहिजे. आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे.